तेजल पायल अंजली विवस्त्र समोर आल्या आणि शिक्षक अडकला. महाराष्ट्राला आजवणारी घटना. नेमकं त्या खोलीत असं काय घडलं होतं? एका निवृत्त शिक्षकाच्या आयुष्यात एका दिवसात असा कोणता वादळासारखा प्रसंग आला की त्यांनी आयुष्यभर जपलेली प्रतिष्ठा, कुटुंबाचा विश्वास आणि आयुष्यभराची कमाई एका क्षणात धोक्यात आली. ही घटना एका निवृत्त शिक्षकाभोवती फिरते. आयुष्यभर विद्यार्थ्यांना ज्ञान देणाऱ्या या व्यक्तीने निवृत्तीनंतर शांत आणि साधं आयुष्य जगायचं ठरवलं होतं. घर, कुटुंबाने थोडीफार शेती अशी त्यांची पुढची स्वप्न होती. रोजच्या आयुष्यात कोणताही वाद नव्हता, पण कधीकधी माणसाच्या आयुष्यात एक छोटासा निर्णय इतका मोठा ठरतो की त्याचे परिणाम कल्पनेपलीकडे जातात. या शिक्षकांच्या बाबतीतही अगदी असंच घडलं. एका फोन कॉलने त्यांच्या आयुष्याची दिशा बदलून टाकली आणि त्यांना कल्पनाही नव्हती की ते एका अत्यंत नियोजनबद्ध सापळ्यात अडकत चालले आहेत. सुरुवातीला सर्व काही अगदी सामान्य वाटत होतं. समोरची व्यक्ती अतिशय विश्वासाने बोलत होती. बोलण्यात गोडवा होता, शब्दांमध्ये आत्मविश्वास होता आणि प्रत्येक वाक्य असं वाटत होतं जणू समोरचा माणूस खरोखर मदत करण्यासाठीच फोन करत आहे. संभाषण जसं जसं पुढे गेलं तसतसं शिक्षकांचाही विश्वास बसू लागला. समोरून एक आकर्षक प्रस्ताव ठेवण्यात आला आणि तो इतका चांगला वाटत होता की कुणालाही तो नाकारावासा वाटला नसता. काही दिवसांतच पुढील भेट ठरली. शिक्षकांनीही कोणताही संशय न घेता त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विचार केला की जागा पाहून येऊ. व्यवहार योग्य वाटला तर पुढे बोलू. त्या दिवशी ते ठरलेल्या शहरात पोहोचले. सर्व काही अगदी नियोजनाप्रमाणे घडत होतं. त्यांना एका हॉटेलमध्ये बोलावण्यात आलं. तिथे पोहोचल्यानंतरही सुरुवातीला काही संशयास्पद वाटलं नाही, पण ज्या क्षणापासून ते त्या खोलीत गेले त्या क्षणापासून त्यांच्या आयुष्यात सर्वात भयानक अध्याय सुरू झाला. खोलीतलं वातावरण शांत होतं. काही मिनिटं साध्या गप्पा सुरू राहिल्या. समोरची महिला अत्यंत सहज वागत होती. अचानक तिला फोन आल्याचं तिने सांगितलं. ती खोलीबाहेर गेली. शिक्षकाला वाटलं काही क्षणात परत येईल, पण पुढे जे घडलं त्यासाठी ते अजिबात तयार नव्हते. काही क्षणात दार उघडला आणि एकामागून एक काही महिला आत आल्या. त्यांच्या येण्यामागचं कारण शिक्षकांना कळण्याआधीच परिस्थिती पूर्णपणे बदलली. अचानक खोलीतील वातावरण तणावपूर्ण झालं. त्या महिलेने अशी वागणूक सुरू केली की शिक्षक पूर्णपणे गोंधळून गेले. काही क्षणात मोबाईलचे कॅमेरे सुरू झाले. कोणीतरी फोटो काढू लागलं तर कोणीतरी व्हिडिओ शूट करू लागलं. शिक्षकाला काही समजत नव्हतं. ते स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होते, पण परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर जात होती. जणू प्रत्येक गोष्ट आधीपासून ठरवून ठेवण्यात आली होती. आता भीतीने त्यांचा पूर्ण ताबा घेतलेला होता. समोर उभ्या असलेल्या महिलांमध्ये तेजल, पायल आणि अंजली अशी नावं ऐकू येत होती. त्या नेमक्या कोण होत्या, त्यांची भूमिका काय होती हे शिक्षकाच्या समजण्याआधीच त्यांच्यावर मानसिक दबाव टाकायला सुरुवात झाली. काही मिनिटात त्यांना सांगण्यात आलं होतं की जे काही घडलं त्यांचे फोटो, व्हिडिओ आता त्यांच्या हातात आहेत. पुढे काय होणार याची कल्पना शिक्षकांना सुचत नव्हती. यानंतर सुरू झाला एक मानसिक छळ. समोरून एकच इशारा देण्यात आला, जर सांगितल्याप्रमाणे वागलं नाही तर सर्व फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केले जातील. प्रतिष्ठा, कुटुंब आणि समाजातील मान सन्मान एका क्षणात संपेल अशी भीती त्यांच्या मनात निर्माण करण्यात आली. शिक्षक पूर्णपणे हादरले. आयुष्यभर कमावलेले नाव एका क्षणात उद्ध्वस्त होईल याची कल्पना त्यांच्यासाठी असहाय्य होती. याच भीतीचा फायदा घेत पैशांची मागणी सुरू झाली. सुरुवातीला रक्कम इतकी मोठी सांगण्यात आली की शिक्षकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, विनवण्या केल्या, पण समोरच्या लोकांचा हेतू वेगळाच होता. प्रत्येक संभाषणात दबाव वाढत गेला. प्रत्येक फोननंतर शिक्षक अधिकच खचत गेले. त्यांना वाटत होतं की पैसे दिले की हा त्रास संपेल. शेवटी त्यांनी मोठी रक्कम पाठवली, पण त्यानंतरही धमक्या थांबल्या नाहीत. उलट आणखी पैशांची मागणी सुरू झाली. प्रत्येक वेळी नवा दबाव, नवी धमकी आणि नवी भीती. शिक्षकांना समजलं की हा खेळ इथे थांबणारा नाही. ते जितके पैसे देतील तितकी मागणी वाढतच जाणार होती. आता त्यांच्यासमोर दोनच पर्याय उरले होते: आयुष्यभर ब्लॅकमेल होत राहणं किंवा धाडस करून सत्य बाहेर आणणं. अनेक दिवस मानसिक छळ त्यांनी सहन केला. त्यानंतर त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. भीतीवर मात करत त्यांनी थेट पोलिसांशी संपर्क साधला. सुरुवातीला त्यांना लाज, संकोच आणि बदनामीची भीती वाटत होती, पण पोलिसांनी त्यांची बाजू शांतपणे ऐकून घेतली. त्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू झाला. तांत्रिक पुरावे, बँकेचे व्यवहार, फोन कॉल आणि इतर माहिती गोळा येऊ लागली. तपास जसं जसं समोर गेला तसतसं धक्कादायक चित्र समोर येऊ लागलं. पोलिसांना हे एखादं छोटंसं प्रकरण नसून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चालणाऱ्या टोळीचं काम असल्याचा संशय आला. प्रत्येक वेळी आधीपासून आखली जात होती. लोकांना विश्वासात घेणं, त्यांना एकांतात बोलावणं, नंतर त्यांच्यावर मानसिक दबाव टाकून पैसे उकळणं, असा संपूर्ण डाव रचला जात असल्याचं उघड होऊ लागलं. यानंतर पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली. तपासाच्या आधारे संशयितांना ताब्यात घेण्यात आलं. त्यामध्ये पायल नावाच्या महिलेसह काही जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली. तपासात आणखी धक्कादायक बाब म्हणजे याआधी अशाच प्रकारे अनेक प्रतिष्ठित लोकांना लक्ष केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. काही आरोपींना अटक झाली तर काही तपास सुरू होता आणि आणखी काही जणांचा शोध अद्यापही घेतला जात होता. शेवटी या संपूर्ण प्रकरणाचं सत्य समोर आलं. सुरुवातीपासून ज्याला अनेक जण शिक्षकांची चूक समजत होती, त्या घटनेमागे प्रत्यक्षात हनी ट्रॅपचं मोठं षडयंत्र असल्याचा आरोप समोर आला. एका साध्या फोन कॉलपासून सुरू झालेला हा प्रवास ब्लॅकमेलिंग, धमक्या आणि लाखो रुपयांच्या खंडणीपर्यंत पोहोचला. या घटनेने पुन्हा एकदा हे सिद्ध केलं की अनोळखी व्यक्तींच्या आमिषाला बळी पडणं किती धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे कोणताही व्यवहार करताना पूर्ण खात्री करा. अनोळखी लोकांवर लगेच विश्वास ठेवू नका. आणि अशा प्रकरणाचा जर असा प्रसंग तुमच्यासोबतही घडलेला असेल तर धाडसाने पोलिसांपर्यंत पोहोचून तक्रार दाखल करा. योग्य वेळी उचललेलं एक धाडसी पाऊल आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकतं.